पूर्णा येथे 21व्या बौद्ध धम्म परिषदेस सुरुवात झाली असून या धम्म परिषदेला परभणीचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांनी संबोधित केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णाद्वारा आयोजित 21व्या बौद्ध धम्म परिषदेस परभणीचे पालकमंत्री नामदार संजयजी बनसोडे यांच्यासह उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले। त्याचबरोबर दक्षिण कोरियाचे धम्मा मास्टर डॉक्टर हॉंग जिन सू यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे ध्वजारोहण झाले। भिक्खू संघाचे संघनायक करुणानंद महातेरो यांच्या अध्यक्षतेखाली कोरियन बुद्धिस्ट विद्यापीठाचे कुलगुरू धम्मा मास्टर डॉक्टर ली ची रॅन यांच्या हस्ते या धम्म परिषदेचे उद्घाटन झाले। या धम्म परिषदेचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभाग यांच्या विद्यमाने बुद्ध विहाराच्या 1 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण व अजिंठा कमानीचे उद्घाटन पालकमंत्री नामदार संजयजी बनसोडे यांच्या हस्ते झाले। त्याचबरोबर पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। या प्रसंगी लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य आयोजक डॉक्टर उपगुप्त महाथेरो, जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, पोलीस अधीक्षक आर राघसुधा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय जीमून, डॉक्टर अनिल कांबळे, समाज कल्याण आयुक्त गीता गुट्टे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉक्टर प्रताप काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नावेंद मॅडम, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, कार्यकारी अभियंता संजयजी पाटील, सर्वच प्रशासकीय अधिकारी यासह देशभरातून आलेले सर्व भिक्खू संघ, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भगवान जाधव,